सव्वा महिन्यानंतर चितळसर हद्दीतील 2 ज्येष्ठांच्या हत्यांचे गूढ उकळले। नव्या वर्षाच्या प्रारंभी 4 जानेवारी 2024 रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोस्ती एम्पेरिया MMRDA बिल्डिंग नंबर 1 मानपाडा इमारतीत शमशेर बहादूर रणबाज सिंग वय वर्ष 68 आणि मीना शमशेर सिंग वय वर्ष 65 या पती पत्नींची दुहेरी हत्येचा उलगडा शुक्रवारी झाला। चितळसर पोलिसांनी दुहेरी हत्या प्रकरणी निसार अहमद, कुतबुद्दीन शेख आणि रोहित सुरेश उत्तेकर या दोघांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात नेले असता आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। चितळसर पोलिसांनी आरोपीकडून सोन्याच्या बांगड्या तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मृतक शमशेर बहादूर रणबाज सिंग वय वर्ष 68 आणि मीना शमशेर सिंग वय वर्ष 65 दोघे पती पत्नी असून ते मानपाडा MMRDA बिल्डिंग नंबर 1 ठाणे येथे दोघंच राहत होते। त्यांचा एक मुलगा सुधीर सिंग विवाहित असून तो अंबरनाथ येथे राहायचा। तो अधूनमधून आईवडिलांना भेटण्यास येत होता। घटनेच्या दिवशी 4 जानेवारी 2024 रोजी सुधीर आईवडिलांना दिवसभर फोन करत होता, प्रतिसाद मिळाला नाही, फोन बंद होता। फोन न उचलल्यानं संध्याकाळी 7 वाजता आईवडिलांच्या घरी आला तर घर उघडे आढळले। घरात आई व वडील दोघं वेगवेगळ्या बेडवर मृत अवस्थेत दिसले। मयत आई व वडील यांची जीभ दातामध्ये अडकली होती व ओठांवर रक्त साखळले होते। सुधीर याने पोलिसांना माहिती कळवता चितळसर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला। चितळसर पोलिसांची 2 पथकं ही सव्वा महिन्यांपासून इमारतीचे CCTV, मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करत होते, तर पोलीस हवालदार अभिषेक सावंत, पोलीस शैलेश भोसले स्थानिक लोकांकडून माहिती घेत होते। CCTVत कुणीही बाहेरचा रहिवासी आढळला नाही। CCTVत दिसणाऱ्या स्थानिक रहिवाशांची चौकशी केली। त्या संशयात अडकलेल्या निसार अहमद, कुतबुद्दीन शेख आणि रोहित सुरेश उत्तेकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दुहेरी हत्येचा उलगडा झाला। पोलिसांनी दोघांना शुक्रवारी अटक केली। अटक आरोपी निसार अहमद, कुतबुद्दीन शेख वय वर्ष 27 हा बिल्डिंग नंबर 2 मध्ये रूम नंबर 1705 मध्ये राहत होता, तर रोहित सुरेश उत्तेकर हा त्याच्या इमारतीच्या 16व्या माळ्यावरून रूम नंबर 1628 मध्ये राहत होता। निसार हा त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता, तर आरोपी रोहित उत्तेकर हा कळवा रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होता। दोघांनी चोरीच्या उद्देशाने दोघा ज्येष्ठांचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली, तर पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून मृतकांच्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या बांगड्या तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला। दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन चितळसर हद्दीमध्ये MMR बिल्डिंग मध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोघांचा पती पत्नीचा खून झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चितळसर येथे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंभार करत आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 जानेवारी पासून आमचे पोलीस स्टेशनचे 2 पथके त्यामध्ये तपास करत होते। त्यामध्ये तांत्रिक तपास असेल, संशयितांची चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांकडे चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांची सल्लामसलत आणि संपर्क असेल, या माध्यमातून आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले या दोघांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। त्यामध्ये आरोपी निसार शेख आणि रोहित उत्तेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे। त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अधिक तपास करत आहोत। दोन्ही आरोपी हे त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे आहेत। एक आरोपी हा सिक्युरिटी गार्डचं काम करतो आणि दुसरा आरोपी हा कळवा हॉस्पिटल येथे वॉर्डबॉय म्हणून टेम्पररी कामाला आहे। हे सर्व गोष्टी तपासामध्ये अधिक निष्पन्न होते। सर, या अगोदर या दोघांवर काही गुन्हे दाखल होते? त्याच अधिक तपास सुरू आहे। सर, MMRच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये अनेक वेळा मारामारी असतील किंवा इतर गोष्टी घडत असतात, त्यावर पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात? स्थानिक पोलीस स्टेशन चितळसर हे संबंधित इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत। त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी घडणारे जे गुन्हे आहेत, चोरी असेल किंवा मारामारी आहे, त्या सारखे गुन्हे आम्ही प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना देखील करत आहोत आणि नागरिकांचे चांगला आणि सलोख्याचा संबंध पोलीस ठेवत आहे। सर, सदर गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार अटक केले सध्या